बदलापुरातील अक्षय शिंदेचा एन्काउंटर संशयास्पद, मृत्यूला 5 पोलीस जबाबदार, हायकोर्टामध्ये चौकशी समितीचा अहवाल, बंदुकीवर अक्षयचे फिंगरप्रिंट्स नाहीत, फॉरेन्सिक अहवालामधून समोर। बदलापुरातील शाळेचा मालक आपटेला वाचवण्यासाठी अक्षयची हत्या, आव्हाडांचा आरोप, तर संस्था चालकांबाबतची माहिती बाहेर न येण्यासाठी एन्काउंटर झाला का, अंबादास दानवेंकडून सुद्धा संशय व्यक्त। अक्षय शिंदेच्या एन्काउंटरला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करू, मंत्री संजय शिरसाट यांची ग्वाही। शिंदे अचानक दरेगावी, पालकमंत्री पदावरून नाराज असल्याच्या चर्चा, शिवसेनेमध्ये भरत गोगावले, दादा भुसेना पालकमंत्री पद नाही। मी गावी आलो की नाराज झालो असं सगळे म्हणतात, प्रकल्पासाठी गावी आलो, इथला भूमिपुत्र म्हणून माझे प्रयत्न आहेत, नाराजीच्या चर्चांवर शिंदेंची प्रतिक्रिया। भरत गोगावले दरेगावी जाऊन शिंदेंना भेटण्याची शक्यता, भरत गोगावले पुण्याहून रायगडकडे रवाना, गोगावले रायगडच्या पालकमंत्री पदासाठी इच्छुक। ठाकरेंना संपवलं, आता शिंदेंना संपवून नवीन उदय कोणाचा होणार, काही उदय 2 दगडावर हात मारून विजय वडेट्टीवारांचं सूचक वक्तव्य। वडेट्टीवार राऊतांचं वक्तव्य राजकीय बालिशपणा, तुम्ही भाजपमध्ये येण्यासाठी किती वेळा फडणवीसांना भेटलात याची माझ्याकडे माहिती, उदय सामंत यांचं प्रत्युत्तर। शिंदेचे 20 आमदार उदय सामंतांच्या सोबत सरकार स्थापनेवेळी शिंदे रुसलेले तेव्हाच उदय होणार होता, संजय राऊतांचा दावा, तर शिंदेना राग आला की ते गावी जाऊन बसतात, राऊतांची टीका। कसला उदय होणार, तथ्यहीन बातम्या पसरवल्या जात आहेत, विजय वडेट्टीवार आणि राऊतांच्या सामंतांवरील दाव्यावर अजित पवारांची प्रतिक्रिया। आज पालकमंत्री बदलत आहेत, उद्या उपमुख्यमंत्री आणि परवा मुख्यमंत्री सुद्धा बदलतील, पालकमंत्री पदावरील वादावर विजय वडेट्टीवारांचा टोला। महायुतीमध्ये पालकमंत्री पदावरून वाद होणं बहुमताचा अनादर, आता फक्त खून आणि मारामाऱ्याच होणं बाकी, पालकमंत्री पदावरून संजय राऊतांचा निशाणा। बीडचं पालकत्व मिळालं असतं तर आनंद झाला असता, मी बीडची पालक आणि जालन्याची पालकमंत्री, दोन्ही मला सांभाळायचे, पंकजा मुंडे यांची प्रतिक्रिया। महाविकास आघाडीच्या पुढील वाटचालीवर ठाकरे आणि पवारांमध्ये बैठक, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसह 3ही पक्षांशी चर्चा करून संयुक्त बैठक घेण्यासंदर्भात चर्चा। 23 जानेवारीला राज्यामध्ये मोठा राजकीय भूकंप होणार, ठाकरे गटाचे 15 आणि काँग्रेसचे 10 आमदार आमच्या संपर्कात, राहुल शेवाळे यांचा दावा।